महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम बाबत अनेक घोळ समोर आल्यामुळे आता महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला। ईव्हीएमच्या विरोधात मोठं आंदोलन उभारण्याचा निर्धार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलाय। एवढंच नव्हे तर पुरावे जमा करून कोर्टातही जाण्याची तयारी महाविकास आघाडीनं केली। ईव्हीएमच्या विरोधात नेमकी काय रणनीती महाविकास आघाडीनं आखली आहे त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। ईव्हीएम विरोधात मविया आक्रमक, आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा, ईव्हीएम विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार। विधानसभा निवडणुकीत मवियाचा दारुण पराभव झाला, मात्र या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलं। त्याला कारणही तसंच आहे। सुमारे 100 मतदारसंघांमधल्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष केलेलं मतदान आणि मतमोजणीत फरक आढळून आल्यामुळे या आरोपांना अधिकच धार मिळाली। त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी आपल्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन ईव्हीएम बाबत वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा केली। मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याच्या सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया। ईव्हीएम मतमोजणीत घोळ झाला तिथं व्हीव्हीपॅट मोजणीसाठी अर्ज करा। किमान 5% तरी व्हीव्हीपॅटची तपासणी करावी। आगामी काळात ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारू। महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या आंदोलनाची तयारी। तर दुसरीकडे शरद पवारांनीही आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर मागे हटायचं नाही तर लढायचं असा थेट संदेश दिला। पवार बैठकीत नेमकं काय म्हणाले ते पाहूया। आता मागे हटायचं नाही तर लढायचं। उमेदवारांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात वकिलांची टीम नेमणार। राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर वकिलांची टीम काम करणार। आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबतचे आक्षेप समोर आणा। निवडणुकीत ज्या चुकीच्या बाबी घडल्या त्याचे सर्व पुरावे गोळा करा। तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करा। राज्य पातळीवरील लढाईप्रमाणे इंडिया आघाडी देखील लढा देणार। मवियानं केवळ आंदोलनच नव्हे तर आता पुरावे जमा करून कोर्टात जाण्याचाही इशारा दिलाय। आम्हाला हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले। काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर, मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या। याचं निश्चित कारण वेग बोलण्यात काही अर्थ नाही। त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे एव्हिडन्स बनवून येणाऱ्या काळात मला असं वाटतं न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील। ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। ईव्हीएमचा मुद्दा यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवर उचलण्यात आला होता, मात्र निवडणुकीत विरोधकांचा पराभव झाला की हा मुद्दा उचल खातो आणि निवडणुका जिंकल्या की पुन्हा बासनात गुंडाळला जातो। मात्र महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मतांचा घोळ झाल्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। त्यामुळे आता तरी विरोधक या विरोधात खरोखर मोठं आंदोलन उभारणार की केवळ बैठका, चर्चा आणि बातम्यांपुरताच हा मुद्दा जिवंत ठेवणार याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।